रश्मीबाई समजा कर. अरे मी त्याला सांगतोय ना, माझ्या कॅरेक्टरचा काहीतरी विचार करायला पाहिजे का नाही. नुसती हिरोईन काय, मग एकटीला घेऊन करा. अरे हो, मला कळत नाही. नाही त्याचं म्हणणं वेगळंच आहे. त्याचं असं म्हणणं आहे की फक्त तिला एकटीला दाखवा. मग माझा काय आहे सहभाग. नवीन माणूस घ्या. मग स्टार यायची काय गरज आहे तुम्हाला. एक मिनिट. अरे थांबा सगळे, बस जरा बोलू नका. मी सगळ्यांचं मत विचारलेलं नाहीये. ऍक्च्युली सर, आम्ही पण कुणाचं मत विचारलेलं नाहीये. मी ते सांगायला आलीये, विचारायला नाही. हो, पण तुम्ही परस्पर असं ठरवू शकत नाही. मला हा ट्रॅक आवडलेला नाहीये. का भंडारी. का म्हणजे माझी काही पर्सनल मत आहेत आणि मला ती तुला सांगायची नाहीये. पण सर, इनफ रेश्मा, इनफ. दॅट्स ऑल. इनफ. नाही म्हणजे नाही. हा, हो, तुझ्या लग्नात तुझ्या आईनं तुला अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण दिलं नाही असं होणारच नाही. खरं सांगू काही, गेल्या 10 वर्षात ना हा विचारच मी कधी केलेला नाही. त्यामुळे खरंच आठवत नाही. तुला आठवत नसेल तर राजाला विचार ना, त्याला आठवत असेल, तो सांगेल तुला. आई, हे असले विषय बोललेले तरी त्यांना आवडतील का, मला शंकाच आहे. अगं बाई, आता असे विचार करत बसली तर तुझा संसार कसा होणार. हा, पुरुषांचं काय, आपण काहीही केलं ना तरी डापरतातच. तू कर, फोन कर त्याला आणि विचार. नाही, मगाशी फोन कट केला त्यांनी म्हणून म्हटलं. हो, तू कर फोन त्याला. मी बोलते हवं तर कर. तुम्हाला लोकांना गंमत वाटते नाही का हे मूल प्रेग्नन्सी वगैरे दाखवायचं म्हणजे. हे बघा, या अशा गोष्टी बघायला काही प्रेक्षकांना जरी आवडत असतील ना, तरी सुद्धा काही लोकांना या गोष्टी बघून त्रास होतो. सगळ्याच्याच आठवडे काही अशा नसतात छान गोड वगैरे. तुम्हीच लोक म्हणता ना का आपली सिरियल खूप लोकप्रिय आहे, खूप लोक बघतात वगैरे म्हणून. मग त्याच्यामध्ये असे काही लोक असतील ना की ज्या लोकांना या गोष्टी आवडत नसतील. ही शक्यता नाकारता येत नाही. नाही, मला हे सहन होत नाही. एक्सक्यूज मी आलेच सर. समोरचा माणूस फोन उचलत नाहीये याचा अर्थ तो कामात असेल, एवढं कळत नाही का तुला. राजा, मी बोलतेय. तू इतका वेळ कोणीतरी रिंग वाजू देते म्हणजे काहीतरी काम असेल, हे तुला का नाही कळत रे. बर आई, काय काम आहे. हे बघ, जरा डोक्याला ताण दे आणि मला सांग, तुमच्या लग्नात तुम्ही अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण आणले होते का. आई, इथे माझं काय चाललंय, मी कुठल्या विवंचनेमध्ये आहे आणि तू काय प्रश्न विचारतेय. सॉरी फॉर स्मॉल इंटरप्शन. सॉरी. बस क्या भंडारी, आम्हाला एवढं कळतंय यार. सरांचा फोन आहे. हॅलो सर. हा, हो सर. हो सर. हो बरोबर, म्हणूनच आपण हा ट्रॅक करतोय. हो, करेक्ट. वाव सर, ग्रेट. हो सर. हो. ओके सर, थँक्यू. ओके गाईज, एक गुड न्यूज आहे. आता कोणाकडे. नाही हो, तसं नाहीये रश्मीताई. आपण बघा ना, या ट्रॅकचा विचार सुरू केला आणि आपल्याला ही गुड न्यूज मिळाली. सगळं कसं जुळून येतंय नाही का. अरे पण रेश्मा, न्यूज काय ते तर सांग. तर न्यूज अशी आहे की आपली सिरियल सगळ्या मराठी चॅनल्स मध्ये नंबर 1 ची सिरियल झाली आहे. बघा
बाळाचे पाय पाळण्यात दिसायला लागले. म्हणजे हे येणारं बाळ आता आपल्यासाठी आणि सिरियल साठी सुद्धा यश घेऊन येणार आहे. बघितलं का भंडारी साहेब, नुसता बाळाचा विचार आलाय तर हे बाळ आल्यानंतर काय होईल आहे का नाही? बघा सर, आता आमचे सर तेच म्हणत होते की तुम्ही याच ट्रॅकवर पुढे जा म्हणून. लोकांना नुसती अफवा एवढी आवडली तर प्रत्यक्षात बघायला किती आवडेल. पण सर प्लीज तुम्ही आता नाही म्हणू नका. ये भंडारी ये, सोड ना आता हट्ट, काय लहान मुलासारखं वागतोयस, बोल ना. विकी, इतक्या वर्षात मी तुला हट्ट करताना बघितलेलं नाहीये. अरे नको ना एवढा विचार करू. हा ट्रॅक आपण मस्तपैकी पुढे नेऊया. काय ठीक आहे, बरं बघूया 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 बघूया. तुर्तास आपण हा विषय जरा थांबवूया. मला जरा विचार करू द्या. म्हणजे मला विचार करायला काही वेळ वगैरे द्याल की नाही. आणि नाव आता आपण सगळे डिस्कस होऊया. रेश्मा, I'll get back to you. ओके सर, या चलो, बाय बाय. बाय गाईज, बाय बाय बाय. चल रेश्मा, आता सरांशी तू बोललीस तर त्यांना हे विचार. अभिनंदन मॅडम. आई काय म्हणाली? आई म्हणाली की तिने लग्नाच्या वेळेसच घेऊन ठेवले होते, देईल आता मग ती. बघ कसा योग येतो. आतापर्यंत विषयही नव्हता, आता तोच बाळकृष्ण विनासायास घरात येतोय. संकेत आहे तो. देवा, हे खरंच संकेत आहेत का रे? मला मला कुठेतरी असं खरंच वाटतंय. चाहूल लागते, सुखाची चाहूल. नाही नाही, मला हे चालणार नाही. मी हे करणार नाही. नाही हो हळू जरा. नाही, मला चालणारच नाही. मला सर जाग आहे, आजूबाजूला हळू बोला, घोळ होईल. काय घोळ होईल? इथे ऑलरेडी घोळ झालाय सुरेखा. अरे आतापर्यंत बाई साकारत होतो तोपर्यंत ठीक होता. गरोदर बाई. नाही नाही, हा माझा घास नाहीये. मी हे करणार नाही. नाही नाही, मला हे मुळात सहनच होत नाही. मला बर ठीक आहे, तुम्ही मला टेन्शन देता, तुम्ही आधी हळू बोला. अरे तुला टेन्शन काय सुरेखा? मला टेन्शन आहे. हे सिरियल वाले मला आई करायला निघालेत आणि तिकडे लक्ष्मीला आई व्हायची. सगळी मजाच वाटते यांना. काय मग काय तर. अय्या आया काय आया? तुला कळतंय का सुरेखा? ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि मला अजून नाही डोक्याला माझ्या शॉर्ट करून घ्यायचंय. नाही नाही, मला हे जमणार नाही. मी करणार नाही. शांत वादी, ओरडू नका, ऐकू जाईल ना कुणाला तरी. ओरडू नको तर काय करू सुरेखा? मला काय करायचं ते सुचत नाहीये. हॅलो, कोण बोलतंय? अहो मी रुपाली, तुमच्या भंडारी सरांची बायको. हा बोला, काय काम होतं? सेटवर काय प्रॉब्लेम झालाय ते तुम्हाला माहिती असेलच ना? नाही म्हणजे काय आहे, हे क्षेत्रच असं असतं ना. 24 तास पुरुष बायका एकत्र काम करतात. कधी कुणाचा मोह होईल काय सांगावं. त्यांच्या मनात दुसरी कोणी नसेल ना? काय सांगू तुम्हाला त्यांच्या मनात काय आहे ते.